बायोडिझेल धोरणाचा परिणाम आता असा होतोय की खाद्यतेलाच्या दरात आता भडका उडण्याची भीती आहे. आखाती युद्धानंतर सागरी वाहतूक विस्कळीत झाली आहे. जहाजांवर हल्ला होण्याच्या भीतीने वाहतूक विमा खर्च वाढला आहे. खनिज तेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे वाहतुकीच्या खर्चातही वाढ झाली आहे. शिवाय पामतेल उत्पादक देशांच्या बायोडिझेल धोरणामुळे जागतिक पातळीवर खाद्यतेलाची उपलब्धता कमी झाली आहे. तर युद्धाच्या नंतर खाद्यतेलाच्या दरात प्रति किलो सरासरी 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. तर आखाती युद्ध सुरू होण्यापूर्वी म्हणजेच 27 फेब्रुवारीच्या तुलनेत आजची स्थिती पाहता आयात खर्च प्रति टन सरासरी $100 वाढ झाली आहे. अर्जेंटिनातून आयात होणाऱ्या तेलावर युद्धापूर्वी प्रति टन $70 ते $75 विमा आकारला जात होता. तो सध्या $140 ते $145 वर गेला आहे. तर रशियातून होणाऱ्या आयातीवर सरासरी $55 विमा घेतला जात होता. तो आता $90 ते $95 घेतला जात आहे. तर मलेशिया, इंडोनेशियातून होणाऱ्या आयातीवर $40 विमा घेतला जात होता. तो आता $55 प्रति टन घेतला जात आहे. तर पामतेल उत्पादक इंडोनेशियाने जुलैपासून पेट्रोलमध्ये 50% पामतेल मिश्रणाचा निर्णय घेतला आहे. मलेशियाने मिश्रण पातळी 10%वरून 25%वर केली आहे. त्यामुळे सर्वात स्वस्त खाद्यतेल असलेल्या पामतेलाची उपलब्धता आता नक्कीच घटणार आहे. तर केंद्र सरकारने खाद्यतेल वाहतूक सुरळीत होण्यासाठी पुढाकार घ्यावा. विविध प्रकारच्या खाद्यतेलाच्या पेंडिंग निर्णयावर 5% अनुदान द्यावे. देशी खाद्यतेल उद्योगाला खेळते भांडवल उपलब्ध करून द्यावे. रिफाइंड तेल आणि संबंधित उत्पादनाची मुक्त आयात बंद करावी, असे विधान द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ इंडिया यांचे अध्यक्ष डॉक्टर मेहता यांनी केलं आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या कुलाबा न्यूज 24 ला फॉलो करायला विसरू नका.